मित्रांनो, रात्रीच्या जेवणात तुम्ही काय खाता? कारण रात्रीचे जेवण तुमच्या आरोग्यावर, पचनावर आणि झोपेवर मोठा परिणाम करू शकते. दिवसभरात काहीही खाल्ले तरी चालते असे अनेकांना वाटते, पण काही पदार्थ असे आहेत की ते रात्रीच्या जेवणात शक्यतो टाळलेलेच बरे. कारण ते पचायला जड असू शकतात आणि काही लोकांना ऍसिडिटी, अपचन, पोट फुगणे किंवा झोपेचा त्रास होऊ शकतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत रात्रीच्या जेवणात कोणते 10 पदार्थ शक्यतो टाळावेत, ते का टाळावेत आणि ते खाल्ल्यास शरीरावर काय परिणाम होऊ शकतो. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला रात्रीच्या जेवणासाठी काही चांगले पर्यायही सांगणार आहे. नंबर 1, तळलेले पदार्थ. समोसा, वडा, भजी, पकोडे, पुरी, फ्रेंच फ्राईज यासारख्या पदार्थांमध्ये तेल आणि चरबीचे प्रमाण जास्त असते. दिवसा शरीर सक्रिय असल्यामुळे काही प्रमाणात त्यांचे पचन होण्यास मदत होते, पण रात्री शरीर विश्रांतीकडे जात असल्यामुळे पचनाची गती काहीशी मंदावू शकते. त्याचे शरीरावर काय परिणाम होतात तर पोट जड वाटणे, ऍसिडिटी किंवा छातीत जळजळ, अपचन, सकाळी आळस किंवा जडपणा. म्हणून रात्री हलका आहार अधिक योग्य ठरतो. नंबर 2, खूप तिखट पदार्थ. अनेकांना रात्री तिखट मिसळ, कोल्हापुरी, पनीर मसाला किंवा मसालेदार चिकन खाण्याची आवड असते. मात्र जास्त तिखट पदार्थ काही लोकांमध्ये ऍसिडिटी आणि जळजळ वाढवू शकतात. त्याचे शरीरावर काय परिणाम होतात तर छातीत जळजळ, पोटात जळजळ, झोपेत अस्वस्थता, काही लोकांमध्ये ऍसिड रिफ्लेक्सची समस्या. जर हा त्रास वारंवार होत असेल तर रात्री मसाले कमी ठेवणे फायदेशीर ठरू शकते. नंबर 3, जंक फूड. पिझ्झा, बर्गर, नूडल्स, चिप्स, फ्राईड चिकन यासारखे पदार्थ चविष्ट असले तरी त्यात मीठ, चरबी आणि उष्मांक जास्त असू शकतात. शरीरावर काय परिणाम होतात त्यामुळे तर पचनास वेळ लागू शकतो, पोट फुगल्यासारखे वाटू शकते, जास्त कॅलरीमुळे वजन वाढण्यास हातभार लागू शकतो, संतुलित आहार बिघडू शकतो. नंबर 4, जास्त गोड पदार्थ. रात्री मिठाई, केक, पेस्ट्री, आईस्क्रीम किंवा साखरयुक्त पदार्थ खाण्याची सवय अनेकांना असते. त्याचे शरीरावर काय परिणाम होतात तर रक्तातील साखर झपाट्याने वाढू शकते, जास्त कॅलरी मिळतात. वारंवार अशी सवय असल्यास वजन वाढण्यास मदत होऊ शकते. मधुमेह असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी. नंबर 5, चहा, कॉफी आणि एनर्जी ड्रिंक्स यामध्ये कॅफीन असते. कॅफीन काही लोकांना अधिक जागरूक ठेवू शकते. शरीरावर काय परिणाम होतात तर झोप उशिरा लागणे, झोपेची गुणवत्ता कमी होणे, सकाळी थकवा जाणवणे. नंबर 6, सॉफ्ट ड्रिंक्स. थंड पेय आणि कार्बोनेटेड ड्रिंक्समध्ये साखर जास्त असू शकते. त्यामुळे शरीरावर त्याचा काय परिणाम होतो तर पोट फुगणे, अतिरिक्त कॅलरी, दातांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. त्याचे नियमित सेवन टाळणे कधीही चांगले. नंबर 7, जास्त प्रमाणात फळांचा रस. फळांचा रस पिण्यापेक्षा पूर्ण फळ खाणे अधिक चांगले मानले जाते, कारण त्यात तंतुमय घटक म्हणजेच फायबर जास्त प्रमाणात असतात. तर त्याचे शरीरावर काय परिणाम होतात तर साखरेचे प्रमाण पटकन वाढू शकते, पोट भरल्याची भावना कमी काळ टिकू शकते. नंबर 8, जास्त चॉकलेट. विशेषतः डार्क चॉकलेटमध्ये काही प्रमाणात कॅफीन असू शकते. ते जास्त प्रमाणात सेवन केल्यास शरीरावर काय परिणाम होतात तर काही लोकांमध्ये झोपेवर परिणाम होतो, अतिरिक्त साखर आणि कॅलरी वाढतात. नंबर 9, भरपेट जेवण. अनेक लोक रात्री दिवसभराची भूक भागवण्यासाठी खूप जास्त प्रमाणात खातात, मग त्याच्या शरीरावर काय परिणाम होतात तर अपचन, ऍसिडिटी, पोट जड वाटणे, झोपताना अस्वस्थता. म्हणून झोपण्याच्या 2 ते 3 तास आधी रात्रीचे जेवण करणे उपयुक्त ठरू शकते. नंबर 10, मद्यपान. काही लोकांना मद्यपान केल्यावर झोप येते असे वाटते, परंतु ते झोपेची गुणवत्ता कमी करू शकते आणि आरोग्यावर विविध प्रकारे परिणाम करू शकते. त्याचा शरीरावर काय परिणाम होतो तर झोप खंडित होणे, दुसऱ्या दिवशी थकवा, दीर्घकाळात आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. तर मग शेवटी रात्री काय खाऊ शकतात? रात्री भूक लागल्यास हलके पर्याय निवडा, जसे की कोमट दूध ज्यांना चालत असेल, थोडे दही जर त्रास होत नसेल, मुठभर सुकामेवा मर्यादित प्रमाणात आणि फळ वैयक्तिक गरजेनुसार. मित्रांनो, निरोगी राहण्यासाठी फक्त काय खावे हेच नाही, तर काय आणि कधी काय टाळावे हे जाणून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. लहान लहान सवयीमध्ये केलेला बदल तुमच्या पचनावर, झोपेवर आणि एकूण आरोग्यावर सकारात्मक परिणाम करू शकतो. मात्र लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी असते. त्यामुळे एखाद्या पदार्थामुळे तुम्हाला वारंवार त्रास होत असेल तर डॉक्टर किंवा आहार तज्ञांचा सल्ला घ्या. आता मला एक गोष्ट नक्की सांगा,
या 10 पदार्थापैकी असा कोणता पदार्थ आहे जो तुम्ही रात्री नेहमी खाता? खाली कमेंटमध्ये त्याचे नाव नक्की लिहा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.